बेहदची परम महाशांती. श्रोते हो, वस्तू गायब का होतात, त्यामागे कोण आहे? भूत प्रेत की एलियन्स? या विषयावर बेहदचे बापूजी त्यांच्या अलौकिक पारलौकिक ज्ञानाने प्रकाश टाकत आहेत. बापूजी म्हणतात परमशांती. आजपासून 10 वर्षापूर्वी चीनमध्ये जाणारे मलेशियाचे एक विमान गायब झाले होते. मी याआधी देखील सांगितले आहे. असे विमान, असे जे ट्रँगल, आगबोट म्हणजे समुद्री जहाज, कित्येक ट्रेन्स, कित्येक बसेस, कितीतरी ट्रक कुठे ना कुठे दुनियेमध्ये गायब होत असतात. या गोष्टी लोकांच्या समोर तशा कमी येतात, पण आजकाल त्या समोर येऊ लागल्या आहेत. परंतु हे गायब कोण करतं, कुठे घेऊन जातं, त्याचं काय करतं, त्याचे अस्तित्व संपवून टाकतं. आता त्याचं अस्तित्वच कुठे शिल्लक राहत नाही. तर अशा पद्धतीने ते गायब केलं जातं. मग ते विमान असो, ट्रेन असो किंवा दुसरी कोणतीही वेगवेगळी साधने असोत. जे समुद्रामध्ये चालतात आणि समुद्रातच गायब होत असतात, त्याचे अस्तित्व समुद्राच्या तळाशी सुद्धा आपल्याला मिळत नाही. मग मलेशियाचे विमान कसे काय गायब झाले? तर त्याचे एकंदरीत एकच उत्तर आहे आणि ह्यावर माझा एक व्हिडिओ आहे. त्यात सांगितले आहे की हे जे एलियन्स आहेत, जे आपल्या धरतीच्या आसपास चहूबाजूला सूक्ष्म जगतामध्ये खूप एलियन्स फिरत आहेत. ते निरीक्षण करत आहेत, तर कोणी भटकंतीसाठी आले आहेत. कोणी निरीक्षण करताय, तर ते नेहमी आपल्या ब्रह्मांडात, आपले ब्रह्मांड म्हणजे त्यांचे हे स्थूल वतन आहे. स्थूल वतन म्हणजे मृत्यूलोक होय. या मृत्यूलोकाच्या वरती सूक्ष्म वतन आहे, जिथे देवी देवता आकारी रूपामध्ये 3 तत्वात निवास करत आहेत आणि त्याच्यावरती परमधाम आहे. जे आत्मे परम आत्मे बनतात, म्हणजे निराकारी आत्मे तिथे परमधामामध्ये राहतात. आणि खाली 7 पाताळ लोक आहेत. तर या 14 लोकांमध्ये अशा घटना घडत असतात. ज्यांना ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, आमचा ब्रह्मज्ञानावरील व्हिडिओ ज्यांनी पाहिला आहे, त्यांना हे सर्व काही समजेल की या धर्तीवर अशा रहस्यमय पद्धतीने कोणतीही गोष्ट कशी काय गायब होत असते, कोण हे करत असतं, का करत असतं, कसं काय करत असतं आणि त्याचे काय करत असतात आणि त्यावर इलाज काय आहे. ट्रँगलमध्ये जसे विमान गायब झाले, स्टीमर गायब झाले, मोठमोठ्या बोटी गायब झाल्या, मोठमोठे समुद्र जहाज गायब झाले, तर याला वाचवण्यासाठी याला कोण बरं वाचवू शकतं किंवा कोण रोखू शकतं, याचं एक साधं उत्तर आहे सूक्ष्म जगतामधील लोक. मग त्यात भूत प्रेत सुद्धा येऊ शकतात. जर भूत प्रेतांचा एक खूप मोठा ग्रुप असेल, तर ते देखील हे काम करू शकतात. परंतु एवढे मोठे विमान गायब करणं तसं मुश्किलीचं काम आहे. मोठमोठ्या जहाजांना गायब करणं शक्य नाही, कारण भूत प्रेतांच्या संख्येमध्ये तेवढी पॉवर नाही. परंतु जे एलियन्स आहेत, दूर दूरवरून आलेली एलियन्स आहेत, दुसरे ब्रह्मांड म्हणजे सोलर सिस्टीमवरून आलेले एलियन्स आहेत, महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सीमधून आले आहेत किंवा मग परम महाब्रह्मांड म्हणजे युनिव्हर्समधून आलेले आहेत. तर हे सारे दूर दूरवरून आलेले एलियन्स आहेत. ते आपापले UFO म्हणजे विमान घेऊन येत असतात. ज्यांच्याकडे हे जे UFO असतात, ते कमी कमी टाईप 2 सिव्हिलायझेशनच्या पॉवरचे असतात. तर मी सांगितले आहे की टाईप 2 सिव्हिलायझेशन ते संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीला, ब्रह्मांडाची रचना करू शकतात किंवा गॅलेक्सीची रचना करू शकतात, एवढी त्यांच्यामध्ये शक्ती असते. ते ब्रह्मांडाची सारी शक्ती, महाब्रह्मांडाच्या साऱ्या शक्तीला शोषून घेऊन ती सर्व स्वतःमध्ये विलीन करून घेऊ शकतील. एवढी टाईप 2 सिव्हिलायझेशन, टाईप 3 सिव्हिलायझेशन, टाईप 4 सिव्हिलायझेशन म्हणजे 8 ते 10 कला, 8 ते 12 कला किंवा मग 16 ते 20 कलेची पॉवर त्या एलियन्सच्या आत्म्यामध्ये असते. जेव्हा या एलियन्सच्या आत्म्यामध्ये एवढी पॉवर असते, तर त्यांचे UFO, त्यांचे विमानसुद्धा तेवढ्याच कलेचे असतात, परम लाईटचे असतात. जसे एखादे 16 कलेच्या परम लाईटचे विमान आहे आणि 16 कलेच्या परम लाईटचा आत्मा आहे, जो एलियन्स आहे. एलियन्स म्हणजे आत्मे. ते परग्रही आहेत. ते दूर दूरवरून आलेले आहेत. ग्रेट युनिव्हर्समधून आलेले आहेत. ते 30 कलेचे सुद्धा आहेत. कोणी ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधून आलेले आहेत. ते 40 कलेचे देखील आहेत. तर त्यांच्या आत्म्यातील पॉवरच्या हिशोबानुसार त्यांचे UFO असतात. हे सर्व धरतीच्या आसपास चहूबाजूला घिरट्या घालत असतात. केवळ धरतीच्या आसपासच नाही, तर सागरात, लाव्हामध्ये, सूर्यामध्ये देखील ते जाऊ शकतात.
आपल्या सूर्यात जाऊन त्यांना इकडे तिकडे भटकून जात असतात आणि नंतर म्हणतात ही एनर्जी आमच्या काही कामाची नाही. निरीक्षण करण्यासाठी ते जात असतात. सूर्याचा प्रकाश म्हणजे स्थूल तत्व, स्थूल अग्नितत्व आहे असे ते म्हणतात. कारण त्यांच्याकडे तर परम अग्नीसुद्धा हाय क्वालिटीची असते. जे अग्नितत्व आहे त्यात परम तत्व कित्येक लाख पटीने पॉवरफुल असते आणि त्यापेक्षा परम लाईट, परम प्रकाशाची शक्ती तर खूपच जास्त असते. अक्षरशः खरबो अरबो पटीने ती पॉवर असते. मग ते 2 कलेचे असो, 4 कलेचे असो की 10 कलेचे असो. तर या सर्व एलियन्सला कधी कधी वाटते की चला आपण विमान गायब करूयात. पण तसे पाहिले तर ते कधी हस्तक्षेप करत नाहीत. एलियन्स जास्त करून हस्तक्षेप करत नाहीत. परंतु कधी-कधी जसे सूक्ष्म जगतामध्ये उभे असतात आणि ते एखादे विमान किंवा जहाज त्यांच्या जवळून जात असते आणि नंतर ते त्यांचे UFO म्हणजे चांगले मोठे असते. मग ते म्हणतात की चला या विमानाला आपल्या जहाजामध्ये शोषून घेऊयात. ते पूर्णच्या पूर्ण विमानाला, जहाजाला किंवा कोणत्याही स्थूल गोष्टीला अगदी मोठमोठ्या वस्तूंना देखील आपल्यामध्ये परम लाईटमध्ये किंवा त्या परम तत्वामध्ये शोषून घेतात. पहिले गायब करून टाकतात, आपल्यामध्ये सामावून घेतात. नंतर हळूहळू स्थूलमधून सूक्ष्ममध्ये, सूक्ष्ममधून अतिसूक्ष्ममध्ये म्हणजे परम लाईटमध्ये परावर्तित करून टाकतात. तर मग आपल्याला त्यांचे अस्तित्व कुठेही सापडणार नाही. मग ते आपण कुठेही शोधले, कितीही जागेवर शोधले आणि शोधण्याचे कितीही स्रोत असू देत. मग ते अमेरिका, युरोप, जापान असे कोणीही येऊ देत, कोणत्याही देशातले सायंटिस्ट येऊ देत, त्यांना ते सापडणार नाहीत. कारण की जेव्हा भूत-प्रेतसुद्धा, 3 तत्ववालेसुद्धा, परम अग्नितत्ववाले किंवा परम वायुतत्ववाले, परम आकाश तत्ववाल्यांना सुद्धा शोधू शकत नाहीत किंवा ते बघू देखील शकत नाहीत. हे तर परम लाईटचे असतात. एलियन्स तर परम लाईटचे असतात. कोणी 12 कलेचे, 15 कलेचे, 16 कलेचे, 25 कलेचे ते या गोष्टींना गायब करू शकतात. समजा कुठे एलियन्सचा एक UFO उभा आहे. त्यांच्याकडून तर रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्या मनुष्याला सुद्धा एक अनुभव करवला जातो. समजा रोडवरून कोणती गाडी येत जात आहे, तर ते त्याला आपल्यात घेऊन जाऊन नंतर त्याचा पूर्ण इतिहास प्रकट करवितात. त्याच्या ब्रेनवर प्रकाश किरणे टाकून जुना इतिहाससुद्धा प्रकाशित करून घेतात. त्याच्या मागील जीवनात घेऊन जाऊन मागील दुनिया दाखवतात आणि नंतर तो जेव्हा येत असतो, त्याला माहीत होते की मागील जन्मामध्ये कसा गेलो, मला कोण घेऊन गेले, याचा काहीही पत्ता त्याच्या लक्षात राहत नाही. कोणाकोणाला हे भविष्यातील इतिहास दाखवतात. त्यांच्या सूक्ष्म शरीरामधील रेकॉर्डिंग असते. कोणत्याही आत्म्याचे रेकॉर्डिंग सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीरामध्ये संचयित असते. तर हे एलियन्स असतात, त्याच्या सूक्ष्म शरीरावर प्रकाश किरणे टाकून ते प्रकाशित करून टाकतात. त्याला पुढे जात असतात, भविष्यातील इतिहास दाखवतात. ते बोलत असतात मी 300 वर्ष, 400 वर्ष, 100 वर्ष पुढे जाऊन आलो. तर हे सर्व काही हे परमप्रकाशातले एलियन्स करून घेत असतात. आपल्या शास्त्रात सुद्धा या गोष्टी लिहिल्या आहेत की सूक्ष्म जगतामधील आत्मे, देवी देवता सुद्धा स्थूल धर्तीवर येत होते. ते अव्यक्तमधून व्यक्तमध्ये येत होते. अव्यक्तमधून व्यक्त म्हणजे देवता तर 3 तत्वातून 5 तत्वांमध्ये येत होते आणि नंतर 5 तत्वातून 3 तत्वात म्हणजे व्यक्तमधून अव्यक्त बनून निघून जात होते. वरील लोकामध्ये भूलोकावरील, भूवर लोकात, स्वर्ग लोकात निघून जात होते. काही त्यावरील लोकात म्हणजे महरलोक, जनलोक, तपलोक आणि त्याही वरती ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी आणि परमधामात सुद्धा निघून जात होते. खालील पाताळ लोकामध्ये तर असुर राहत आहेत, महाअसुर राहत आहेत, जे अतल, वितल, सुतल, तलातल, महातल असे जे असुर बनून तिथे सुद्धा फेकून दिले जात होते. तर हे असुर सुद्धा येत होते, परंतु ते पाताळ लोकात जात होते. ते स्वर्ग लोकात सुद्धा जात होते. सूक्ष्म जगतामधील आत्म्यांचे रहस्य, एलियन्सचे सूक्ष्म रहस्य, जोपर्यंत तुम्हाला एलियन्सबद्दल ज्ञान होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या कोणत्याच गोष्टी समजणार नाहीत.
जेव्हा एलियन्सबद्दल सर्व गोष्टी समजल्या जातील, की एलियन्स कुठे कुठे राहू शकतात, एलियन्स कुठे सुद्धा पूर्ण सूर्यामध्ये देखील राहू शकतात, कारण की त्यांच्याकडे परम लाईट आहे. ते जेथे परम लाईट असते, तेथे अग्नितत्व सुद्धा जाऊ शकत नाही. मग ते कितीही हाय क्वालिटीचे अग्नितत्व असेल तरीही नाही. अग्नितत्ववाले त्यांना जाळू शकत नाही. वायुतत्ववाले भिजवू शकत नाही आणि सायक्लोनसुद्धा त्यांचं काहीही करू शकत नाहीत. परंतु ते एलियन्स सायक्लोन मात्र आणू शकतात. आपल्या स्वतःच्या पॉवरने जबरदस्त पाऊस पाडू शकतात. त्यांच्या शक्तीने ते काहीही करू शकतात. कारण की आपले जे ब्रह्मांड आहे ते 1 ते 4 कलेचे आहे. महाब्रह्मांड 8 ते 12 कलेचे आहे. परम महाब्रह्मांड म्हणजे युनिवर्स ते 16 ते 20 कलेचे आहे. मल्टिवर्स 100 कलेचे आहे. कला म्हणजे पॉवर. आत्म्याची पॉवर म्हणजे कला. जसे भगवान श्रीकृष्णांच्या आत्म्यामध्ये 16 कलेची पॉवर होती आणि भगवान श्रीरामाच्या आत्म्यामध्ये 14 कलेची पॉवर होती. या पॉवरच्या हिशोबानुसार ते कार्य करू शकतात. ते जे पाहिजे त्यासाठी त्यांच्या आत्म्याच्या पॉवरचा उपयोग करून घेऊ शकतात. परंतु मनुष्य अवतारात असल्याने आत्म्यातील पॉवरचा उपयोग करून घेऊ शकत नाही. आत्म्याचा पॉवर याचा उपयोग करण्यासाठी त्यांना खूप तपश्चर्या किंवा तपस्या करावी लागते. आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन काम करू शकतात. म्हणून आत्मज्ञान होत असते, ज्याला ब्रह्मज्ञान होत असते असे म्हणतो. महाब्रह्मज्ञान होत असते. जो ज्ञान मार्गाचा आत्मा आहे, रोज या गोष्टी समजून घेईल. बाकी हे भक्ती मार्गातील आत्म्यांना हे ज्ञान समजणार नाही. म्हणून ज्ञानी तू आत्मा, जसे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे, की परमेश्वर म्हणजे मी कसा प्राप्त होत असतो? तर त्यांनी म्हटले आहे, की मी जप, तप, ध्यान, योगाने प्राप्त होत नाही. मी फक्त ज्ञानाने प्राप्त होतो. ज्ञानी तू आत्मा मला विशेष प्रिय आहे. तर ज्ञान, अलौकिक ज्ञान, पारलौकिक ज्ञान, बेहद का परमज्ञान जेव्हा समजेल, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपोआप समजतील, की हे सर्व गायब का होत आहे, कोण करत आहे आणि कशासाठी करत आहे. कधी कधी विमानातील आत्म्यांना, विमानात बसलेल्या आत्म्यांना, पाण्यातील जहाजात बसलेल्या आत्म्यांना, त्यांच्या आत्म्यातील पॉवरला खाण्यासाठी सुद्धा हे एलियन्स लोक त्यांना खाऊन टाकत असतात. हेच एलियन्स सर्व काही आपल्यामध्ये शोषून घेऊन त्या आत्म्यांमधील पॉवर देखील खाऊन टाकतात. म्हणून हे लोक असे सर्व काही गायब करून टाकण्याची कामे देखील करत असतात. परम शांती. बेहदची परम महाशांती.